या घटस्फोटाच्या केसेसमध्ये तुम्ही जे काही आत्तापर्यंत हँडल केलं आहेत, सासू-सासऱ्यांचं असू दे किंवा आई-वडिलांचं असू दे, ह्याच्यामुळे होणाऱ्या घटस्फोटांचं प्रमाण जास्त आहे का, की कमी आहे? काय सांगाल तुम्ही? अ, जी व्यक्ती कोर्टापर्यंत पोहोचते हं. त्याच्यामध्ये डेफिनेटली आईवडिलांचा हात असतोच असतो. आजच्या घडीला भारतात पुरुषांचं संरक्षण याविषयी कायदे आणखी बळकट होण्यासाठी गरज आहे असं तुम्हाला वाटत नाही का? पुरुषांच्या बाबतीत स्पेसिफिक आपण असं नाही म्हणू शकत, पण संरक्षणाच्या बाबतीत तर डेफिनेटली झाले पाहिजे ते. असं म्हणायचं आहे की जसं आई पाहिजे तसे वडीलही पाहिजे ना, पण वडिलांच्या पारड्यात मुलाचं प्रेम हे कमीच येतं. पण कायद्याने याला एक आधार दिला आहे का नाही आणि ह्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? त्याच्या बाजूने आपण जर विचार केला तर काही कोर्ट तर स्वतःहून सांगत असतात की अरे तो त्याचा बाप आहे, तो मेंटेनन्स देतो, तू त्याला भेटू दे. नमस्कार. आपण सगळेच विवाह, नाती आणि कायदा यावर बोलतो. पण आज आपण बोलणार आहोत त्या प्रश्नांवर जे कधीच विचारले गेले नाहीत. विवाह म्हणजे फक्त प्रेमाचं नातं आहे का? की तो एक कायदेशीर करार आहे? आणि या करारात न्याय दोघांनाही समान मिळतो का? आज गप्पांच्या गावात आपण खोलात जाऊन विचार करणार आहोत. कायद्याच्या चौकटीत अडकलेल्या भावना, पुरुषांच्या न ऐकल्या गेलेल्या वेदना आणि न्याय व समता यांच्यातील खरा अर्थ. चला तर मग आजच्या संवादाला सुरुवात करूया आणि आज आपल्याशी याविषयी बोलण्यासाठी आज गेस्ट म्हणून लाभलेले आहेत ॲडव्होकेट राजश्री बोराडे मॅम. चला तर मग त्यांना भेटूया. नमस्कार मॅम. गप्पांच्या गावात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. नमस्कार. ओके. मॅम, तुमचा इतका अनुभव आहे, 20 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करता या क्षेत्रामध्ये. तुम्हाला काय जाणवलंय आजपर्यंत, की घटस्फोट का होतात? आणि घटस्फोट झाल्याने आयुष्यात बदल जे होतात, ते चांगले, वाईट तुमच्या मते तुम्ही काय सांगाल? आता 20 वर्ष जरी प्रॅक्टिसला झालेले असले, तरी गेले 15 वर्षापासून मी घटस्फोट ह्या प्रॅक्टिसमध्ये आहे फॅमिली कोर्टाच्या. तर त्याच्यामध्ये असं लक्षात येतं, की जर आपण 10 वर्ष मागे गेलो, तर तेव्हा जी आपली भारतीय संस्कृती जी होती, एकत्र कुटुंब पद्धती होत्या, त्याच्यामध्ये मुलांची दळणवळण किंवा मुलींची दळणवळण ही अगदी व्यवस्थितरित्या होत होती किंवा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आता 15 वर्ष आपण पुढे बघितलं तर बऱ्याचशा मुली ह्या आता बाहेर पडलेल्या आहेत. त्याचे विचार करण्याची पद्धत ही आता स्वतंत्र जरा जास्त झालेला आहे आणि जेव्हा पूर्वी आई आणि बाबा लग्न ठरवून देत होते. तर तेव्हा तो जो विचार होता, म्हणजे आपण समाजाला धरून, कुटुंबाला धरून, तेव्हा मुली ह्या निडरपणे संसारामध्ये रमत होत्या आणि त्यांचा संसार हा पुढे चालवत होत्या. पण आत्ताची जी कंडिशन आम्ही बघतोय गेले 5-6 वर्षापासून, की मुलींना थोडंसंही घरामध्ये ॲडजस्ट नाही झालं किंवा त्यांच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्या किंवा त्यांनी ल लव्ह मॅरेजमध्ये जरा जास्त प्रकार घडतात आहे, की लव्ह मॅरेजमध्ये जेव्हा नवरा आणि बायको यांच्या लग्नाच्या आधीच्या काही गोष्टी झालेल्या असतात. त्या लग्नानंतर थोड्या कमी प्रमाणात जाणवतात. तर तिथे त्यांना ॲडजस्ट करायला त्रास व्हायला लागला, की मग त्यांचं पहिलं पाऊल असं असतं, की आपण आता कोर्टाकडे धाव घ्यायला पाहिजे किंवा एखाद्या वकिलाचा ते सल्ला घेतात आणि परत ते कोर्टामध्ये मॅटर गेल्यानंतर साहजिकच आहे, पुरुषांना म्हटलं, की एक कुठेतरी एक छोटा का असेना अहंकार असतोच, की अरे आपली बायको आता कोर्टामध्ये गेलेली आहे. तर तो तिला समजावायचा प्रयत्न करतात किंवा कोर्टामध्ये काउन्सिलिंग होत असतं, मेडिएशन होत असतं. त्याच्यानंतर वकिलांकडे जेव्हा पहिल्यांदा जातात, तेव्हा वकील हे त्यांचं काउन्सिलिंगही करत असतात, की तुम्हाला कुठे थांबलं पाहिजे आणि कुठे तुम्ही पुढे गेलात पाहिजे. काही-काही छोट्या गोष्टी असतात, की त्या छोट्या क्षुल्लक गोष्टीवरूनही त्यांचे मतभेद होतात. पण तरीही आजकालच्या मुली ह्या ॲडजस्ट करत नाही आणि ह्या सगळ्याला दुजोरा म्हणजे मग नवऱ्याला शेवटी म्हणावं लागतंय, की तुला जर योग्य वाटतंय, तू फायनान्शियली आणि एज्युकेशनली पुढे आहेच आहे, तर तू डिव्होर्सकडे जाऊ शकते. तर आता ह्या गेल्या 10 वर्षात मॅटर्स हे भरपूर वाढलेली आहेत. मुलीही आता स्वतः कमवतात आणि मुलांनी म्हणजे नवऱ्यांनी तेवढं स्वातंत्र्य दिलेलंच आहे. सगळ्यात म्हणजे आपल्या संविधानानेच आता बायकांना जास्त स्वातंत्र्य दिल्यामुळे आता कोणी ॲडजस्ट करत नाहीये. त्यांना असं वाटलं की आपला हक्क डावलला जातोय, तर ते सरळ कायद्यालाच हात घालतात.
पण मग तुम्हाला असं असं वाटत नाही का? कारण आता तुम्ही जे बोललात ह्याच्यावर कमेंट्स येतील, की फक्त मुलींचंच चुकत नाही. तुम्ही एवढे वर्ष प्रॅक्टिस केली आहे. हो. मग काही आपल्या समाजातले काही पुरुषही ह्या गोष्टीला जबाबदार आहे. कारण जसा बदल हा मुलींच्या बाबतीत झाला, म्हणजे एक तिची जी ग्रोथ झाली म्हणजे मेंटली म्हणा, ती खूप सुशिक्षित झाली आणि मग तिला स्वतःचे हक्क कळायला लागले. अ, जुन्या लोकांच्या भाषेत म्हणाला अतिशहाणी झाली. अतिशहाणे. पण पुरुष हे पूर्वापासूनच अतिशहाणे होतेच ना. मग पुरुषांच्या अतिशहाणपणामुळेही काही गोष्टी तुटलेल्याच आहेत ना. मग त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? हां, याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल, की पुरुष केव्हा हतबल होतो, हं, जेव्हा त्यांचं आता लग्न म्हटलं म्हणजे कसं, की दोघांचंही तडजोड असते. हं, काही फ्लेक्सिबल राहावं लागतं. हं. पुरुषांनाही फ्लेक्सिबल राहावं लागतं आणि स्त्रियांनाही फ्लेक्सिबल राहावं लागतं. पण काही-काही वेळेस काय होतं, की बायकांकडे आता कायद्याचं हत्यार आल्यानंतर तू असं बोलला, मी असं करू शकते. तुझी आई असं बोलली, तुझी बहीण असं बोलली. जर फॅमिलीचा इंटरफेअर वाढल्यानंतर मग बायका मिसयूज करायला त्याला वेपन म्हणून लागतात. वेपन म्हणून ते घेतात. आपल्या भारतामध्ये अजूनही घटस्फोट या विषयाकडे नकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहिलं जातं. पण तुमच्या इतक्या वर्षाच्या अभ्यासामध्ये तुम्ही घटस्फोट झालेल्या तरुणांचं किंवा स्त्रियांचं चांगलं झालेलं म्हणजे आयुष्य बदललेलं पाहिलंय का? ॲक्चुअली नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातं कारण काय, की आपला भारतीय समाज जर बघितला तो सांस्कृतिक आणि रूढी परंपरेने तो आहे. हं, आणि लग्न हे नुसतं बंधन आपण जे म्हणतो, की लग्न बंधन नसतं. तो एक लग्न सोहळा, 2 कुटुंब, समाजाच्या दृष्टिकोनातून ते एकत्र येत असतात. आणि जेव्हा हे बंधन जेव्हा कायद्यापर्यंत जातं किंवा कोर्टापर्यंत जातं, वकिलापर्यंत पोहोचत असतं, हं, तेव्हा साहजिकच आहे त्याच्याकडे नकारात्मक दृष्टीने बघितलं जातं. हं. कारण काय, की अ, आपण जे म्हणतो, की समाजामध्ये आता मुलींची जर आपण बाजू बघितली, की "अरे, हिला नातं निभवता आलं नाही." किंवा तसंच पुरुषांच्या बाबतीत पण, की "अरे, ह्याला बायको सांभाळता आली नाही." मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या नकारात्मक दृष्टीने बघितल्या जातात. काही-काही मॅटर्समध्ये असं होतं, की आम्ही जे बघतो आता कोर्टामध्ये, की लग्न ठरवताना मुलगी ही व्यवस्थित असते. त्यांचा संसार एखादी वर्ष असा छान चालतो. एखादी वर्षानंतर मग आपल्या लक्षात येतं, की अरे ही खूप चिड करते, भांडणं करते, छोट्या-छोट्या गोष्टीवरनं हिचे वाद होतायत. नंतर मग तिची हिस्ट्री जेव्हा मुलं काढत असतात, की सायकॉलॉजिकल ती कुठेतरी डिस्टर्ब असते आणि अशा ह्याच्यामध्ये जर म्हणजे प्रेग्नन्सी असली आणि ती जर काही माझ्या एका मॅटरमध्ये तर ती जशी प्रेग्नंट राहिली ते एका महिन्यापासून ती माहेरी निघून गेलेली आहे. तर आता मुलगा 10 वर्षाचा झाला तरी ती परत आलेली नाहीये. तर त्याच्यानंतर आम्ही म्हणजे सेटल करायचा प्रयत्न केला. ते अजूनही सेटल होत नाहीये. तिने 125चं मॅटर टाकलेलं आहे मेंटेनन्ससाठी आणि पुन्हा तिने डी-व्ही ॲक्ट फाईल केलेला आहे. हं. आता 125 मध्ये ₹15,000 मेंटेनन्स लागू होतं. ती स्वतः डॉक्टर आहे. आपला पक्षकार आहे तोही डॉक्टर आहे. पण ह्याच्यामध्ये आम्ही काय सांगतो, की तुम्ही एक सुवर्ण मध्य काढा. तुला यायचंच नाहीये, तर मग तू एकतर क्लिअरली सांग, की मला नांदायला यायचंच नाहीये म्हणून. तिचं असं म्हणणं आहे, की मला यायचंही नाहीये किंवा मला त्याला घटस्फोटही द्यायचा नाहीये. अशा मध्य परिस्थितीवर आल्यानंतर कोर्टालाही किंवा वकिलांनाही कुठला डिसिजन घेता येत नाहीये याच्यामध्ये. तर ते मॅटर अजून ऑनगोइंग आहे. आणि काही याच्यामध्ये जर नवरा-बायको हे सायकॉलॉजिकल डिस्टर्ब असतील किंवा काही शारीरिक जे म्हणतो आपण फिजिकली ते प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स असतील त्यांना, काही इश्यू असतील आणि ते आपल्या निदर्शनास आले आणि दोन्ही कुटुंबांना सांगितलं, तर दोन्ही फॅमिली कधी-कधी एकत्र येऊन त्यांना मोकळं करतात आणि त्याच्यानंतर डेफिनेटली ते दोघंही हॅपी असतात. तुम्ही जे आता हे डॉक्टर मॅडमचं एक ते हे जो किस्सा सांगितला, मग अशा पद्धतीमध्ये म्हणजे त्या बाईला आता घटस्फोटही द्यायचा नाहीये आणि तिला तिच्या घरी परतही जायचं नाहीये. पण मग अशा वेळेला आपली जी कायदे प्रणाली आहे, ती अजून सक्षम व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? डेफिनेटली वाटतं ना. तर हं, त्याच्यासाठी आम्ही जो म्हणजे वकिलांचंच असं म्हणणं आहे, म्हणजे सगळ्या आता जो कायदे चालवतात, त्या हं, वकिलांचंच असं म्हणणं आहे, की जर अशा बायकांनी जर स्टेटमेंट कोर्टामध्ये दिलं, हं, तर मला असं वाटतं, की जे जजेस लोकं असतात
किंवा कोर्ट असतं, त्यांनी जो डिसिजन त्यांना एक फायनली दिला पाहिजे, की एकतर तू मोकळं कर, नाहीतर तू नांदायला जा म्हणून. ऑफ कोर्स. कारण याच्यामध्ये तिघांची फरफट होते. हो, तिची, त्या मुलाची आणि त्या पुरुषाची. पुरुषाची पण. म्हणजे हा नुसता खेळ आहे. ह्यानी कोणाचं भलं होत कोणात नाहीये. तर फक्त इगो इगो खेळ. प्रॉब्लेम. येस, येस. हां, याच्यामध्ये मागे एक छोटासा म्हणजे एक किस्सा सांगते, की त्यांनी आम्हाला डिस्क्लोज केलेला आहे, की फक्त त्यांनी सांगितलं म्हणजे तिने जे इन्व्हाईट केलेलं, की "तू माझ्या घरी राहायला ये." हं. फक्त याला जमलं नाही जायला, तेवढाचे काही इश्यू कारणाने, "तू कसा येत नाही? मग तू आमच्याकडेच राहायला ये." घर जावई म्हणून कोणी आजकाल आत्ताची पोरं तर जाणारच नाही आणि शेवटी त्याचे सीनियर सिटिझन त्याचे पॅरेंट्स आहेत. आत्ता तो डॉक्टर असल्यामुळे त्याला काळजी घेणंच आहे. त्याच्यामुळे तो जाऊ शकतच नाही. येस. या घटस्फोटाच्या केसेसमध्ये तुम्ही जे काही आतापर्यंत हँडल केलंय, ह्याच्यामध्ये घरच्यांचा हस्तक्षेप म्हणजे सासू-सासऱ्यांचा असू दे किंवा आई-वडिलांचा असू दे, ह्याच्यामुळे होणाऱ्या घटस्फोटांचं प्रमाण जास्त आहे का की कमी आहे? काय सांगाल तुम्ही? अ, जी व्यक्ती कोर्टापर्यंत पोहोचते, हं. त्याच्यामध्ये डेफिनेटली आई-वडिलांचा हात असतोच असतो. मग ते लेडीज असू दे किंवा जेंट्स असू दे. जनरली मुलं हे कोर्टात आधी जातच नाही. त्यांना सगळं माहिती आहे कोर्टात जाऊन आपला काही फायदा होणार नाहीये. 125 म्हटलं, डी म्हटलं, 498 हे सगळं बायकांसाठी जरी म्हटलं जातंय, की अरे आपण जर मला समजा फॉर एक्झाम्पल मी जर एखाद्या मुलाला सजेस्ट केलं, "बाबा तू डिव्होर्स पिटिशन फाईल कर." त्याचा पुढचा लगेच प्रश्न असतो, "अरे मग मेंटेनन्सचं काय?" समजा ती वेल एज्युकेटेड आहे, फायनान्शियल ती स्ट्राँग आहे, तरी पण मुलासाठी तर आपल्याला देणं गरजेचंच पडतं. मग आम्ही त्याच्यामध्ये सुवर्णमध्य असा काढायचा प्रयत्न करतो, की तुम्ही मग एकत्र राहा. तर मग तिथे मुलं मागे थांबतात, की जाऊ दे तिला म्हणजे तिची मेंटॅलिटी पीसफुली तिला जेव्हा वाटेल, की आता आपण गेलं पाहिजे, तेव्हा तिला आणूया परत. मग सिंपल एक नोटीस वगैरे पाठवता, की "तू ये नांदायला म्हणून, तुझं काय डिसिजन आहे ते कळव." त्यालाही उत्तर नसतं आणि काही दिवसांनी आपल्याला कळतं, की अरे हिने डोमेस्टिक व्हायलन्स फाईल केलेलं आहे. 498 आता 498 नाही आहे आय-पी-सी आता न्यायसंहिता 85-86 आहे. त्याच्या अंडरमध्ये मग ती सगळ्या नातेवाईकांना फरफटते. मग त्यातनं नंदा, सासू, सासरे सगळेच येतात. येस. हां, मग ह्या सगळं मला व्ह्युअर्सला सांगायला असं आवडेल, की लग्न झाल्यावरही आपल्याला आपल्या कुटुंबातल्या सदस्यांचा आपलं लग्न सक्सेसफुल होण्यासाठी मत घ्यावंसं वाटत असेल, तर आपण कुठेतरी इमोशनली इंटेलिजंट नाही आहोत. इमोशनल इंटेलिजंट या विषयावर जर तुम्हाला पॉडकास्ट हवा असेल, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की प्रयत्न करेन. मॅम, घटस्फोट, एकंदरीत हा घटस्फोट ही जी प्रक्रिया आहे ना, ही नेमकी कशी होते? म्हणजे त्याची पहिली पायरी काय आहे? स्त्री किंवा पुरुष वकिलाला चा सल्ला घेऊन ते कोर्टात जातात. पण त्याच्यानंतरचा किती पिरियड असतो, की त्यांना वेटिंग करावं लागतं, त्यांचं काउन्सिलिंग करावं लागतं, याबद्दल एकंदरीत सगळंच. हां, घटस्फोट म्हटला म्हणजे कसं, की आता समजा XYZ पर्सन आपल्याकडे आलेले आहे. हं. त्यांनी सांगितलं दोघांनी, की आमचे काही मतं जुळत नाहीये किंवा ती माहेरी गेली आता वर्ष झाले, 2 वर्ष झाले, ती नांदायला येत नाहीये. मी पुरुषांच्या बाबतीत सांगते हं. हां एक. तर तेव्हा आम्ही जनरली एक सजेस्ट करतो, की तुम्ही एक नोटीस पाठवून बघा, की सेक्शन 9 म्हणून असतं, की तू नांदायला ये. जर तुझी तशी इच्छा नसेल, तर तू आम्हाला काहीतरी कळव. हं. समजा तिचं प्रत्युत्तर काही आलं नाहीये. जनरली आपल्या भारतीय समाजामध्ये जर अशी मुलगी माहेरी रागावून निघून गेल्यानंतर तर दोन्ही कुटुंब एकत्र येतात, काही मीटिंग घेतात किंवा त्याच्यातनं काहीतरी सोल्युशन काढायचा प्रयत्न करतात. कधी-कधी मॅटर तिथेच सॉल्व्ह होतं, पण कधी विकोपाला जातं. तर तेव्हा मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, जेव्हा ते एकमेकांची मतं त्यांना पटत नाही, तेव्हा ते वकिलांकडे आल्यानंतर मग जनरली मुलीलाही आणि मुलालाही आम्ही जे सांगतो, की तुम्ही डिव्होर्स पिटिशन फाईल करा. आता डिव्होर्स पिटिशन फाईल करायचं म्हटलं, तर त्याला टाईम पिरियड मी सांगू शकत नाहीये. हं. जनरली कधी-कधी 2-3 वर्ष लागतात, कधी 5 वर्षही लागतात. हं. प्रोसिडिंग जी आहे ती कोर्टावर पण डिपेंड असते. कधी कोर्ट नसतं, कधी वकीलच नसतात, कधी समोरचे वकील नसतात. तर ह्या प्रोसिडिंगला किलिंग आहे हे सगळं. हं. नाही, पण मग लग्न सुधारण्याचा किंवा तुम्ही एकमेकांशी संवाद साधा, असा काही कोर्ट आपल्याला वेळ देतं का? की 6 महिने तुम्ही वेळ घ्या किंवा 3 महिने तुम्ही वेळ घ्या, असं काही असतं हां, का? जर तुम्ही घटस्फोटास डिव्होर्स पिटिशन आपण फाईल केलं बरोबर. हं. जेव्हा कोर्ट त्यांना जो समन्स पाठवतो, हं. समोरची पार्टी आली. हं. मग आता याच्यामध्ये स्पेसिफिक मुलगा असेल किंवा मुलगी असेल. तेव्हा कोर्टाने पहिला प्रश्न त्यांना केलेला असतो ते मेडिएशनला पाठवतात. मेडिएशन हे जज करतं कोर्टामध्ये.
तर जज त्यांना सगळे त्यांची काही हिस्ट्री आहे ती विचारते, की तुमचा इश्यू काय आहे नेमका? की त्या मूल असेल, तर मुलाविषयी विचारताय, की तुम्ही आता हट्टालाच आहात, की मला घटस्फोट घ्यायचाच आहे, पण मुलाचं काय? तर तेव्हा मुलगा किंवा मुलगी त्यांची जी मतं आहेत ती सांगतात, की मुलाला कधी-कधी असं वाटतं, की तिने परत घरी यावं. पण मुलीला असं वाटतं, की मला तुझ्या काही गोष्टी नाही जमत आहे. तुझं माझं आता पटणार नाही. माझ्या मुलाला कॅपेबल आहे सांभाळायला. तू मला घटस्फोट दे. त्याला कंटेस्टिंग मॅटर म्हणतात ॲक्चुअली. मुलगा किंवा मुलगी जेव्हा फाईल करत असते तेव्हा आणि दोघं मिळून जेव्हा फाईल करतात ते म्युच्युअल कन्सेंटमध्ये जातं. हं, तर आपण आता मुलाने किंवा मुलीने फाईल केलेलं असतं त्याच्याविषयी बोलतोय, की तेव्हा कोर्ट मीडिएशनमध्ये त्यांना सांगतं, की तुम्ही थोडे दिवस राहून बघा एकत्र 3 महिने, 6 महिने. तर त्यांनी जर कोर्टाचं ऐकलं, तर त्यांना तो राहायला सांगतात. राहिलं तर मग तेव्हाही ते जर राहू कधी-कधी काही मॅटर्समध्ये काय राहतं, की 3 महिने, 6 महिने जर ते एकत्र राहिले, तर कंटिन्यू होऊन जातं त्यांचं आणि तरी त्यांना म्हणजे कधी परत ते कोर्टात येतात, की आम्हाला नाही जमणार आहे हं. किंवा ते रेंटने राहिले किंवा दुसरं घर घेतलं, ह्या सगळ्या गोष्टी. पण काही बायका किंवा काही पुरुष हे ॲडजस्ट करत नाही. येस. बघा, कोर्टही आपल्याला लग्न टिकवण्यासाठी दुसरी संधी देत असतं. सो तुमच्या बाबतीत जर असं काही घडत असेल, तर परत एकदा नव्याने विचार करा, असं मी तुम्हाला सांगेन. मॅम, जेव्हा मुलाच्या ताबा घेण्याची गोष्ट येते, तर ते मूल कुठलेही, मुलगा-मुलगी, ते नेहमी आईच्याच पारड्यात असतं. मग पुरुषांच्या बाबतीत तसे कायदे सक्षम का नाही आहेत? पुरुषांच्या बाबतीत कायदे नाहीत असं म्हणता येणार नाही आपल्याला. कारण काय की जेव्हा अ, वयाच्या 3-4 वर्षापर्यंत नॅचरली आईकडेच बाळाला म्हणजे आईची गरजच असते बाळासाठी. म्हणून ते बाळ आईकडेच असतं. पण कधी-कधी जर आपण म्हणजे विचार केला की कोर्टाला आपण प्रूव्ह करून दाखवलं, की बाबा त्याची जी आई आहे ती मेंटली डिस्टर्ब आहे किंवा ती बाळाचा सांभाळ नाही करू शकत. माझी फायनान्शियल कंडिशन व्यवस्थित आहे. मी जॉबला स्थिर आहे. सगळ्या गोष्टी मी मेंटली स्ट्राँग आहे. मी बाळाला सांभाळू शकतो. तर अशा वेळेस कोर्ट नक्कीच हेल्प करतं आपल्याला. आणि कस्टडीचं एक आपण ॲप्लिकेशन करू शकतो कोर्टामध्ये, की बाळाची कस्टडी द्या आम्हाला. जर बाळ 6 वर्षाच्या, 7 वर्षाच्या वरती असेल, तर डेफिनेटली कोर्ट तसं अलाऊ करतं. पण काही मॅटर्समध्ये फक्त ते व्हिजिटिंग राईट देतात. की मुलांना तुम्ही सॅटर्डे, संडे किंवा सुट्ट्यांमध्ये तुम्ही बट ऑब्व्हियस त्याच्यामध्ये आईची परमिशन लागते. ओके. आई जर म्हटली की तुम्ही भेटू शकतात, तर भेटते. काही आई जे असतात, म्हणजे काही बायका मी पाहते कोर्टामध्ये, की ते जनरली वडिलांना भेटू देत नाहीये. पण तेव्हा कोर्टही त्यांना कोर्ट आणि वकील दोन्ही सांगतात, की जेव्हा आम्ही मेंटेनन्स देत असतो, तेव्हा डेफिनेटली तो मुलासाठी असतो ना किंवा आईसाठी, तर बायोलॉजिकल फादर म्हणून त्याला राईट आहेच. येस. त्याच्याशिवाय आपण जे काय म्हणतो जळण-गळण हे वडिलांशिवाय परिपूर्ण होतच नाही. पण काही बायकांचं असं म्हणणं असतं, की नाही त्याने बायकोला सांभाळू शकत नाही, तर मुलाला कुठे सांभाळू शकणार आहे. या सगळ्या गोष्टींमुळे काही आई लोकं हे टाळाटाळ करतात आणि ते भेटण्याचे राईट्सही काढून टाकतात. आजकाल खोट्या केसेसमध्ये पुरुषांना अडकवण्याचं प्रमाण जास्त वाढलंय मॅम. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो. आपण जर थोडा विचार केला तर खोट्या केसेस म्हणण्यापेक्षा खऱ्या पण आहेतच. पण खोट्या आणि अतिरंजित केसेस ज्या म्हणतात अतिरंजित. हां, त्या ज्या केसेस आहेत त्यांचं प्रमाण जास्त वाढलंय आणि हे कोर्टाच्याही लक्षात आलेलं आहे. हं. म्हणून कोर्टाने ॲसेट लायबिलिटी म्हणून एक ॲफिडेव्हिट पण दिलंय, की काही बायकांच्या डोक्यामध्ये फक्त एवढं फिक्स असतं, की "अरे, आपण कोर्टामध्ये गेलो, मला मेंटेनन्स स्टार्ट होणार आहे आणि एक ॲलिमनी जी अमाउंट असते ती मला मिळणारच आहे." म्हणजे कोर्ट म्हणजे नवऱ्याकडनं काढून देणारच एक साधन असं मानलं जातं. येस, येस. एक्झॅक्टली. तर त्यावेळेस कोर्टाच्या असं लक्षात आल्यानंतर मग ते आपल्याला ॲसेट लायबिलिटीचं एक ॲफिडेव्हिट दिलं जातं. त्याच्यामध्ये तुमचं इन्कम आणि 3 वर्षाचं स्टेटमेंट असतं, बँक स्टेटमेंट वगैरे. ते सगळं आपल्याला प्रूफ जॉइन करावा लागतो. अशा वेळेस दोघांचंही आपल्याला घ्यावं लागतं. मग त्याच्यावरनं लक्षात येतं, की हिचं इन्कम किती असणार आहे किंवा त्याचं इन्कम किती आहे. मग त्यानुसार कोर्ट डिसाईड करतं. जर मुलगा किंवा मुलगी असेलच, तर कोर्टाला ते देणं भागच पडतं.
पण आता मध्यंतरी एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे, की जरी ती कॅपेबल असेल, वेल एज्युकेटेड असेल, हं. तर तुम्हाला ते देणं आहेच आहे तिला मेंटेनन्स. याचा तो फायदा बायका बऱ्यापैकी घेतात. पण मग याच्यामध्ये पुरुषांची बाजू अधिक बळकट व्हावी असं वाटत नाही का मॅम तुम्हाला? म्हणजे कायद्याने ती अधिक बळकट व्हावी असं तुम्हाला नाही का वाटत? याच्याविषयी तुम्ही तुमचे जे काही फ्रेंड सर्कल आहे, तुम्ही कायदे पंडित म्हणून तुम्ही काय विचार करता? नाही, याच्यामध्ये बरोबर आहे. म्हणजे काही जे सायटेशन आहेत ना, हं. ते सुप्रीम कोर्टाला चॅलेंज केलेले. पण कायदा असा म्हणतो, की जर तू लग्न केलेलं आहे, हं. तर तुझं ते आद्य कर्तव्य आहे, की बायकोला तुला सांभाळणं आहेच आहे. ती जरी फायनान्शियल इंडिपेंडंट असेल तर. हे हत्यार मात्र वापरलं जातं. म्हणून आजकाल जे तुम्ही मगाशी म्हटलात, की खोट्या केसेसचं हं, हं, प्रमाण वाढलेलं आहे, तर हं. त्याला ते जबाबदार आहे. मॅम, महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी एक हुंडाबळीची मोठी केस झाली. जरा ते पॉलिटिकल घराण्यातून ती आली होती आणि लग्नापूर्वी भरपूर हुंडा दिला आणि मग नंतर तिचं काय आत्महत्या झाली, ते अजून प्रूव्ह व्हायचंय नेमकं काय झालं. पण हुंडाबळी हे आपल्याकडे कायद्याने गुन्हाच आहे. बरोबर. पण मग लग्न झाल्यानंतर हे घटस्फोट झाल्यानंतर ॲलिमनी देणे हे चुकीचं आहे असं तुम्हाला नाही का वाटत? हो, ॲक्चुअली डावरी इज अ इनलीगल बरोबर? हं. आणि ॲलिमनी. डावरी हा प्रकार लग्नाच्या आधी म्हणतो आपण किंवा लग्न झाल्यानंतरही बऱ्याचशा म्हणजे काय म्हणतात ना, सासू-सासरे किंवा दीर किंवा नवरा हा स्वतः सांगत असतो, की तुझ्या माहेरून एवढे पैसे आण वगैरे. तेही आपण डावरीमध्ये कन्सिडर करत असतो, बरोबर? ते आता तर सध्या त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. हं, कुठे-कुठेच ते दिसतंय. हं, म्हणजे बोटावर मोजण्या एवढ्या केसेस असतील त्याच्या डावरीच्या. हं. हां, ॲलिमनी म्हटलं तर असं म्हटलं जातं, की आपली भारतीय संस्कृती जी आहे, जेव्हा 2 कुटुंब एकत्र येत असतात, सगळ्या समाजाच्या दृष्टिकोनातून हा लग्न सोहळा पार पाडत असतो. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे. आणि जेव्हा हे प्रकरण घटस्फोटापर्यंत जातं, तेव्हा साहजिकच आहे प्रत्येक पुरुषाला असं वाटत असतं, की आम्ही जर एक मदत मागितली असेल, हं, आमच्या गुडी-गुडी रिलेशनमध्ये, हं. तर तेव्हा तुम्ही कंप्लेंटमध्ये किंवा काही गोष्टींमध्ये ते तुम्ही डावरी म्हणून इन्क्लूड करतात. बरोबर? आणि आता तुम्ही जे आमच्याकडनं मागून घेतायत ॲलिमनी, मग तेही चुकीचं नाही का? किंवा बरोबर. बेकायदेशीर नाही का? हं, पण याच्यामध्ये कायदा असा विचार करत असतो, की ॲल्युमिनी का द्यायची असते? कारण ती आपल्यापासून परमनंटली जाणार आहे. हं, तिचे ती राईट सोडत असते किंवा तिचे जे काही हक्क आहेत, नवऱ्यावरचा हक्क किंवा प्रॉपर्टीवरचा हक्क, हे सगळे सोडत असते. तर तिच्या उपजीविकेसाठी हं, आपण काहीतरी एक विशिष्ट अमाउंट ते पण त्याचा ॲज पर इन्कम. हं, त्याचं इन्कम किती आहे, काय आहे, याच्यानुसार ते बघून कोर्ट एक अमाउंट डिसाईड करतं हं. आणि मग ते त्याला ॲलिमनी म्हणून देतो आपण. ओके. पण मॅम मोस्टली बायका याला इन्कम सोर्स म्हणूनच बघतात. म्हणजे तो पाठवते ना म्हणजे मी अशा काही माझ्या नातेवाईकांमध्ये काही घडलेल्या गोष्टी आहेत, की घटस्फोट झाल्यानंतर बघूया ना, आपण त्याला नको सोडूया. त्याचा अर्धा पगार आपणच खायचा. मग बघूया तो कसं लग्न करतोय. पण मग ह्याच्यासाठी पुरुषांच्या बाजूने काही कडक कायदे नाही आहेत का? पुरुषांच्या बाजूने कायदा म्हटला तर आपण फक्त एका गोष्टीला, की जे बायकोने फाईल केलेलं असतं, ते स्ट्राँगली आणि मेंटली स्ट्राँग राहून आपण कोर्टाला फेस करायचं असतं हं, आणि आपल्या बायकोलाही फेस करायचं असतं कोर्टात जाऊन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणताय, की त्यांना ते इन्कम सोर्स वाटतो. अगदी म्हणजे म्हणजे कदाचित हे माझं चुकीचं पण वाटेल, मला चुकीच्या कमेंट्स पण येतील मला माहिती आहे. पण हे 90% करेक्टच आहे. कारण बायकांचं एवढी घाई असते, डिव्होर्स पिटिशन फाईल केली? हो केली. अरे, मग माझं मेंटेनन्स ॲप्लिकेशन टाका. मग त्याच्यामध्ये एवढ्या माझ्या गरजा आहेत, हे सगळं आहे. मग त्या नोकरीला असतील, मग कोर्टात जेव्हा येतात, तेव्हा ते फाईल म्हणजे कुठे नोकरीला असेल तर ती नोकरी पण ते सोडलेली असते किंवा काही ऑनलाईन काम करत असतात. म्हणजे ते सगळं काय म्हणतात ना, लपवायचा प्रयत्न चालू असतो आणि मी काहीही करत नाही. हं. हे ते कोर्टाला दाखवतात आणि मला गरज आहे. मी जेव्हा याच्याकडे गेली, तेव्हा माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असं होतं. आत्ता त्याचं कर्तव्य आहे, कारण मी त्याची बायको आहे. त्याने मला असं-असं ठेवलं पाहिजे, याच्यासाठी मला इतका खर्च आहे. आणि मी माझ्या आई-वडिलांकडे किती दिवस राहणार आहे, भाऊकडे किती दिवस राहणार आहे, त्यांनाही मला काही खर्च द्यावा लागतो. ह्या इंटेन्शनने काही बायका ते टाकतात. मग एकदाचं का मॅटर डाउन झालं त्यांचं मेंटेनन्सचं, तर ते काही वेळेस कोर्टात बोलवणं आलं, तरी ते कोर्टात येण्याची टाळाटाळ. काही ॲप्लिकेशन आपण फाईल करत असतो, त्या ॲप्लिकेशनला त्यांचं उत्तर नसतं किंवा लास्ट आर्ग्युमेंटला
त्यांचे वकीलच हजर नसतात. अशी लेंदी प्रोसिडिंग स्टार्ट करतात आणि हे इकडे मेंटेनन्सचं तर मंथली स्टार्ट होतं. आणि कोर्टाची ऑर्डर कशी असते, मेंटेनन्सचं ॲप्लिकेशन मी ज्या दिवशी फाईल केलेलं असतं, तेव्हापासून ऑर्डर असते किंवा मी जे काही मेन पिटिशन फाईल केलेलं असतं, मग ते डिव्होर्स असू दे किंवा 125चं, तेव्हापासून गृहीत धरलं जातं. तर आता जर मी आजच्या तारखेला जर मी सपोज एक पिटिशन फाईल केलं, तर मला 2 महिन्यांनी त्याचा नंबर पडतो. त्याच्या 2 महिन्यांनी मग माझं कोर्टामध्ये येतं. मग समन्स येतं. म्हणजे माझे 3 ते 4 महिने असेच जातात. मग जर समजा कोर्टाने ऑर्डर केली, की पिटिशन फाईल केलेल्या दिवसापासून यांना मेंटेनन्स लागू, तर मग हा भूदंड सगळा मुलांनाच लागतो. मॅम, एक विवाहपूर्व करार नावाची एक कॉन्सेप्ट आहे. ती आपल्या भारतात लागू आहे का? मुळात विवाहपूर्व करार म्हणजे काय? ॲक्चुअली विवाहपूर्व करार हा आपल्या भारतात नाहीच आहे. पण आता जेनझीचे मुलं जे आहेत, हं. जे लव्ह मॅरेज करतात किंवा पॅरेंटच्या एकमेकांच्या म्हणजे मताला आदर देऊन जे काही लग्न करत असतात, तेव्हा त्या दोघांमध्ये एक काय म्हणतात ना, कन्सेप्ट क्लिअर करून घेतात, की आज तुझं आणि माझं पटतंय, बरोबर? पण उद्याला किंवा वर्षांनी किंवा 2 वर्षांनी किंवा आपलं बाळ झाल्यानंतरही तुला असं वाटलं, की मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये किंवा दोघांना कोणालाही वाटू शकतं. तेव्हा त्यांच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट होतो. तो ॲक्चुअली व्हॅलिड धरला जात नाही आपल्याकडे. म्हणजे त्याला कायदेशीर मान्यता नाही. कायदेशीर मान्यता नाहीये त्याला. पण त्याचा एक फायदा होतो, की जे काही आज आपण काही पेंडिंग केसेस बघत असतो, की त्याच्यामध्ये जी काही अनवॉन्टेड जी डिमांड असते बायकोची नवऱ्याकडे किंवा तो कितीही खरं त्याचं इन्कम सांगत असेल, तरी पण ते म्हणते, "नाही, त्यांचं इतकं इन्कम आहे. यांनी याला सीएला ॲडजस्ट केलं, बँकेला ॲडजस्ट केलं." ह्या सगळ्या खोट्या तक्रारी कोर्टाला सांगून ते थोडंसं एक सिम्पॅथी मिळवून ते कोर्टाला म्हणजे मेंटेनन्ससाठी ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. तेव्हा हा जो कॉन्ट्रॅक्ट जर ह्या मुलांमध्ये झालेला आहे, समजा कुठल्याही नवरा-बायकोमध्ये झालेला असेल, तर पुढे फ्युचरमध्ये नाही पटलं त्यांचं, तर तेव्हा ते वकिलांकडे जाऊन ते जे कन्सेंट टर्म्समध्ये ते कन्व्हर्ट करतात आणि म्युच्युअल कन्सेंटमध्ये ते डिव्होर्स घेऊन मोकळे होतात. ओके. मग त्याच्यामध्ये त्यांना प्रॉपर्टी किंवा त्याचा पगार किंवा तिचा पगार किंवा मुलाचं शिक्षण किंवा त्याच्याशी काही घेणं-देणं नसतं. ओके. हां, पण त्याचा एक ड्रॉबॅक पण आहे, की समजा त्या मुलीने जरी कन्सेंट ॲज तो कॉन्ट्रॅक्ट केलेला असेल आणि फ्युचरमध्ये जर तिने डिव्होर्स पिटिशन फाईल केलं, नवरा नाही म्हणत आहे, मग त्याने जर कंटेस्टेड मॅटर फाईल केलं तिने, ती त्याच्यामध्ये सरळ म्हणू शकते, की याने जोर जबरदस्ती करून माझ्यावर ते कॉन्ट्रॅक्ट केलं, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट साइन करून घेतलेलं आहे असं. तर तेव्हा थोडंसं ते 1-2% ते मायनसमध्ये जातं पण. पण कोर्ट हे गृहीत धरत नाही. पण म्युच्युअल कन्सेंटसाठी ते बेनिफिशियल आहे. ओके. आजच्या घडीला जे आपण घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलेलं बघतोय, जे की माझ्या आई-वडिलांच्या किंवा आजी-आजोबांच्या ह्याच्यामध्ये फारच कमी होतं. म्हणजे फारच कमी होतं. आजच्या घडीला भारतात पुरुषांचं संरक्षण याविषयी कायदे आणखी बळकट होण्यासाठी गरज आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हो. मग तसं तर वाटतं, की पुरुषांच्या बाजूने झाले पाहिजे. पण मला असं वाटतं, की कायदा ही संस्था ही सगळ्यांसाठी ही प्रॉपर राहिली पाहिजे. पुरुषांच्या बाबतीत स्पेसिफिक आपण असं नाही म्हणू शकत. पण संरक्षणाच्या बाबतीत तर डेफिनेटली झाले पाहिजे ते. कारण फॉर एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला 498 या आता म्हणजे पटकन लक्षात येईल. हं. आता बदललेले सेक्शन लवकर लक्षात येणार नाही. त्याच्यामध्ये पुरुषांना त्यांचं जे काही मत मांडण्याची मुभा असते किंवा डी ॲक्ट जो लावला जातो, तिथेही पुरुषांना त्यांचे मतं मांडता येतात आणि हा जो मेंटेनन्स आहे, तो फक्त बायकोच नाही मागू शकत, तर नवराही बायकोकडे मागू शकतो. ओके. हां, तर ह्याच्यामध्ये तिथेच एक आपला प्लस पॉइंट आहे. ओके. बाकी नाही. हां, पण त्याच्या काही कारणं आहेत, की कुठला नवरा मागू शकतो. हं. प्लीज सांगा. हां, तर ज्या म्हणजे जो नवरा समजा काही अपंग असेल, हां, तो फायनान्शियली पूर्ण डिस्ट्रॉय झालेला असणार आहे हां. आणि बायको होती तेव्हा त्याचं फायनान्शियल कंडिशन खूप छान होती किंवा काही आजाराने किंवा हं, काही गोष्टींनी जेव्हा नवरा हतबल होतो, हं. तेव्हा नवरा डेफिनेटली त्या मग कोर्टाकडे जाऊन बायकोकडनं मेंटेनन्स घेऊ शकते कारण बायको फायनान्शियल स्ट्राँग असते. ओके. हां, अशाही केसेस आहेत. अशाही आहेत. इव्हन आई-वडील पण मागू शकतात मेंटेनन्स मुलांकडनं. कळलं नाही मला हे. आई-वडील पण कोणाचं आहे?
मुलीचे पण आई-वडील मागू शकतात आणि मुलाचे पण मागू शकतात. आता जनरली आपण जर कंडिशन बघितली ना, तर प्रत्येक आई-वडिलांना म्हणजे आता बघितलं ना, प्रत्येक फॅमिलीमध्ये एक मुलगा आहे किंवा एक मुलगी आहे. हं. जर जे मुलं आई-वडिलांना सांभाळत नाही किंवा एखादी मुलगी आहे, ती आई-वडिलांना सांभाळत नाही, तर त्यांना ते लीगली राईट आहे, की आपल्या मुलांकडनं मागायचे. ओके. म्हणजे लग्न झालेली मुलगी असेल आणि मुलगीच आहे. ती तिच्या आई-वडिलांना लग्नापूर्वी सांभाळत होती. ती जॉबवर होती आणि हो. आता ती लग्न होऊन सासरी गेली आहे. हां. तरीही ती तिच्या आई-वडिलांना सांभाळू शकते याच्यासाठी कायदा आहे. कायदा नाही म्हणता येणार आपण, पण ती तिच्या आई-वडिलांचं पालन-पोषण करू शकते आणि समजा नाही केलं, तर ती हक्काने ते म्हणजे त्या मुलीकडनं मागू शकतात आई-वडील. ओके. कारण हा पण एक प्रॉब्लेम आहे, की मुलगी सासरी गेल्यानंतर एकुलती एक मुलगी आहे आणि सासरी गेल्यानंतर तिच्या आई-वडिलांचं कसं होणार? हा प्रॉब्लेम आहे. मग आई-वडिलांची जी प्रॉपर्टी आहे, ती मुलीलाच मिळणार आहे. हो. मग या सगळ्या गोष्टी येस. हां, म्हणून. कायद्याचा उद्देश संरक्षण आहे की सुधारणा? तसं म्हटलं तर संरक्षणच आहे. जर आपण त्याला जर शेवटच्या टप्प्यात कायद्याचा वापर केला तर. हं. म्हणजे समजा एखाद्या आता आपण हसबंड वाईफचंच बोलतोय. नवरा-बायकोंचं नाही पटत आहे. जेव्हा घरातली लोकं समजावून सांगताय, की "बाबा नाही, तुला सांभाळून घ्यावं लागेल. मुलांसाठी तरी ॲडजस्ट करावं लागेल." आता सेम कंडिशन आहे आत्ताच्या जनरेशनमध्ये, की मुलालाही तितकं सांभाळलं जातंय, की तुला बायकोला ॲडजस्ट करणं आहेच आहे. कारण तीही सकाळी जाते, संध्याकाळी येते. मुलांसाठी आणि मुलांच्या जळण जितका आईचा वाटा असतो, तितकाच वडिलांचा असतो, तरच हे मूल परिपूर्ण होत असतं. तर तेव्हा अ, कायद्याला जर आपण बघितलं, संरक्षणाच्या मार्गातून जर आपण बघितलं, तर कायदा जर आपण पहिल्या टप्प्यातच नेलं, कुटुंबाचं किंवा कोणाचं ऐकलं नाही आणि जर आपण कायद्याचा विचार केला, तर मग पहिल्या ह्याच्यात जर कायद्याचा विचार केला, तर आपल्याला म्हणता येईल, की कायदा तो आपल्याला तिथे कमकुवत करत असतो. आणि शेवटचा जर विचार केला, तर कधी-कधी असं होतं, की कायद्यातून चांगल्या गोष्टी पण निष्पन्न होतात आणि जर नवऱ्याने किंवा बायकोने दोघांचा इगो व्यवस्थित ठेवला, हं. तर 100% कायद्यामार्फत पण ते लोकं एकत्र राहतात. येस. विवाह कायदा हा आपल्या समाजासाठी म्हणजे समाज मजबूत होण्यासाठी फायदेशीर आहे का? डेफिनेटली फायदेशीर आहे तो विवाह कायदा. त्याच्यामागे जर आपण थोडीशी कारणं बघितली, की कुठल्या समाजासाठी म्हणजे कोणासाठी ॲक्चुअली, की काही ठिकाणी काय होतं, की आता परत तोच विषय येणार, की मुली आता शिकल्या आहेत, फायनान्शियली, एज्युकेशनली इंडिपेंडंट झालेल्या आहेत किंवा फॅमिलीमध्ये आता मेंबर कमी आहे, सिंगल पॅरेंटिंग आता झालेलं आहे. तर त्याच्यानंतर डिसिजन घेण्याची मेकिंग पॉवर त्यांची स्ट्राँग आहे. तर अशा वेळेस जर आपण विचार केला, की नवरा-बायकोंचं नाही पटत आहे आणि ती डायरेक्टली वकिलांच्या थ्रू कोर्टात गेली, तर कधी समजा फॅमिली कोर्टाचं उदाहरण घेऊया आपण, की फॅमिली कोर्टामध्ये जर ती गेली, तर फॅमिली कोर्टामध्ये एक पहिलं तुम्ही पहिल्याच तारखेला तुम्हाला काउन्सिलिंगला पाठवलं जातं. ओके. तर काउन्सिलिंग ही तुमची आधी नवऱ्याची किंवा बायकोची अशी होत असते. दोघांना वेगवेगळं घेतलं जातं. नंतर दोघांना एकत्र बोलावलं जातं आणि समजा याच्यामध्ये जर आई-वडिलांचं इन्व्हॉल्वमेंट असेल, मुलीच्या आई-वडिलांची असू दे किंवा नवऱ्याच्या आई-वडिलांची असू दे, हं. तर त्या पॅरेंट्सलाही कधी-कधी कोर्ट परमिशन देतं, की तुम्ही त्यांचंही काउन्सिलिंग करा. ओके. हां, तर अशा वेळेस तिथे वकिलांना परमिशन नसते. तर तेव्हा ते त्यांच्या काउन्सिलिंगच्या थ्रू जर या दोघांचं जर मत एकमत झालं किंवा मुलांसाठी ॲडजस्टमेंट ठरली किंवा मुलगाही नसेल किंवा नुकतंच 2-3 वर्ष लग्नाला झालेले असतील, तर तेव्हाही काउन्सिलिंगच्या मार्फत त्यांची चांगली फॅमिली सेटल होते. तर तेव्हा आपण असं म्हटलं जाईल, की हा कायदा संरक्षणाचाच आहे. पण जे मिसयूज करतात त्यांच्यासाठी म्हणजे मग ते पुरुषांच्या जरा विरुद्ध जातो तेव्हा असं वाटतं, की नको. हा कायद्याचा कुठेतरी गैरफायदा उचलला जातोय. येस. आजकाल आपण न्यूजपेपर किंवा सोशल मीडियामध्ये काही गोष्टी ऐकत असतो. हे कितपत खरं आहे फक्त एवढंच मला विचारायचं आहे, की 8 दिवसांत घटस्फोट झाला, 2 महिन्यात घटस्फोट झाला. अ, हे खरंच असतं का असं, की त्याला काही टाईम पिरियड आहे? ॲक्चुअली तुम्ही जे वाचता वेगळं राहणं गोष्ट वेगळी. पण कायदेशीर घटस्फोट खरंच 2 महिन्यात होतो का?
आणि ॲक्चुअली हे 1-2 मॅटरमध्ये कसं झालेलं असतं मी तुम्हाला सांगते, की म्युच्युअल कन्सेंट जो मगाशी म्हटली मी म्युच्युअल कन्सेंट जे फाईल करतात, हं. दोघं नवरा-बायको एकत्र ऑलरेडी त्यांचा ना सेपरेशन पिरियड 1 इयर हा झालेला असतो. 1 इयर मोर दॅन झालेला असतो. कोर्टामध्ये जनरली 6 महिन्याचा पिरियड असतो. पण आता सुप्रीम कोर्टाचं नुकतंच सायटेशन झालेलं आहे, की जर यांना एकत्र राहायचंच नाहीये आणि जेव्हा त्यांचे वकील जेव्हा एक ॲप्लिकेशन मूव्ह करतात, की तिला आउट ऑफ इंडिया जायचंय किंवा बाहेर जायचंय किंवा त्याला जायचं आहे, तेव्हा ते टाईम वेव्ह होतो आणि असंही सेपरेशन त्यांचं 1 इयर तर आहेच आहे. कूलिंग पिरियड जो असतो आपला 6 महिन्याचा तो कमी होतो. हं. मग तेव्हा जो 1 महिना, 2 महिना किंवा कधी-कधी असं म्हणतात 20 दिवसात पण काउन्सिलिंग सेम डेला करतात आणि होतं. पण असं खूप कमी मॅटर्समध्ये अर्जन्सी असेल तर किंवा काही आजारी असेल किंवा काही गोष्टी काही डिस्क्लोज नाही करतात आपल्याला काही गोष्टी, त्या गोष्टींसाठी करतात. पण खूप कमी. ओके. लग्नाला 1 वर्ष कंप्लीट झाल्याशिवाय आपण कुठल्याही प्रकारचं पिटिशन फाईल करू शकत नाही किंवा डिव्होर्स पिटिशन आपण फाईल नाही करू शकत. हां, म्हणजे हे आम्ही सोशल मीडियावर ऐकतो हे याला काही अर्थ नाहीये. नाहीये. ओके. हां, तर ते तुम्ही जे ऐकतात ते त्याच्यामध्ये काही इतकं तथ्य नाहीये कारण 20 दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये कधीही घटस्फोट होत नाही. हां, पण काही मॅटर्स जे असे असतात, की समजा पॅरेंट्सने एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरवलेलं असतं. मुलगी लग्नाच्या मांडवापर्यंत ओके असते. पण काही आठवड्यात, 2 आठवड्यामध्ये तिच्या किंवा त्याच्या बिहेवियरमध्ये आपल्याला चेंजेस दिसतात, की ती फिजिकली मेंटली स्ट्राँग नसते. किंवा ती आता हसते, थोड्या वेळाने ती रडणारच आहे किंवा त्याचं बिहेवियर वेगळं असतं, की तू माझ्या रूममध्ये यायचं नाही किंवा तू माझ्याशी बोलायचं नाही किंवा आपण जे म्हणतो ना सायकॉलॉजिकल डिस्टर्ब असतात आणि जेव्हा ह्या गोष्टी लक्षात येतात, तेव्हा इनडायरेक्टली पॅरेंट्स जेव्हा हे लग्न ठरवतात, तेव्हा मुलाला किंवा मुलीला हे फसवलं गेलेलं असतं. हे आणि समजा, की दोघांच्याही लक्षात आलं, हं. तर तेव्हा ते एकमेकांशी कोऑर्डिनेट करून, की इथे आपण काय म्हणतात सायकियाट्रिक टेस्ट हं. केली किंवा मुलाची किंवा मुलीची आणि जर त्याच्यामध्ये सिद्ध झालं, की हे दोघं म्हणजे तो किंवा ती हे परिपक्व नाहीयेत किंवा मेंटली हे डिस्टर्ब आहेत. तर अशा वेळेस आपल्याला नलिटीच्या अंडरमध्ये आपल्याला ती एक पिटिशन फाईल करता येते आणि तो डिव्होर्स आपल्याला घेता येतो. ओके. हो, कारण मी एक माझ्याच नात्यातली एक गोष्ट आहे, की अं, ते दादा-वहिनीचं लग्न झालं, छान संसारही झाला 2-3 वर्ष, एक मुलंही झालं आणि त्यांच्यानंतर त्यांचा एक इतका मेजर ॲक्सिडेंट झाला, की पूर्ण स्पायनल कॉर्ड डॅमेज होता त्यांचा. डॉक्टरांनी डिक्लेअर केलं होतं, की ह्या आयुष्यभर असेच बेडरिडन राहतील. म्हणजे काहीच मूव्हमेंट नव्हती. फक्त चेहरा ॲक्टिव्ह आहे. म्हणजे जो सेन्सेस आहेत तेवढेच ॲक्टिव्ह आहे. ओके. आणि मग त्यांचा लगेच घटस्फोट झाला. जेव्हा डॉक्टरने क्लिअर केलं, त्यानंतर म्हणजे हां. हां. आपल्याकडे जर डॉक्युमेंट क्लिअर असतील आणि ते जर डॉक्टरांनीच आपल्याला जर अंडरटेकिंग दिलेली असणार आहे, की नाही हे या लग्नासाठी हे योग्यच नाहीयेत. तर तेव्हा कोर्टही ॲग्री करतच. आणि कारण दोन्ही पॅरेंट्सच्या लक्षात येतं, की अरे हां, म्हणजे आई म्हणजे मुलाच्या किंवा मुलीच्या पॅरेंट्सला लक्षात येतं, की आपण जे काही केलं ते खूप चुकीचं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲलिमनी किंवा काही ह्या सगळ्या गोष्टी काही मिळत नाही किंवा तुम्ही लग्नामध्ये किती लाखो रुपयाचा, करोडो रुपयाचा खर्च केला असेल, तरी तो परत मिळत नाही. फक्त एवढंच आहे, की जो कोणी काय म्हणतात ना, चांगला असतो, मुलगा असेल किंवा मुलगी, तर त्याचं एक नुकसान होतं आणि त्याची जी काही बघितलेली स्वप्न असतात, ते कुठेतरी म्हणजे काय म्हणतात धुळीवर. ना, स्वप्नांचा रंग उडतो. अ, मॅम तुमच्या अभ्यासातलं एवढे वर्ष प्रॅक्टिस करताय, एखादं उदाहरण, नावं कोणाचीच घेऊ नका, पण एक्स-वाय-झेड एखादं असं मॅटर आहे, की जे तुम्हाला वाटतं, की ज्याच्यातनं या चुका समाजाने करू नये किंवा बघणाऱ्यांनी हे करू नये, असं काही असेल तर आम्हाला प्लीज सांगा? अ, एक आहे म्हणजे चांगलंही म्हणता येणार नाही, की आज त्यांचा डिव्होर्स झालेला आहे. मुलगा अगदी अतिशय व्यवस्थित होता. त्याची बायकोही वेल एज्युकेटेड होती. फायनान्शियली स्ट्राँग होती. पण त्यांच्या म्हणजे काय म्हणतात ना, फॅमिली इश्यूज झाल्यामुळे ते डी-व्हीपर्यंत आलेले. सुरुवातीला डी-व्ही पिटिशन फाईल केलेलं होतं त्यांनी. त्याच्यामध्ये मेंटेनन्सचं एक ॲप्लिकेशन आपण जे म्हणतो, की मुलासाठी आणि तिच्यासाठी त्यांनी फाईल केलेलं होतं. तर कोर्टात ती पहिल्यांदा गेलेली होती, बरोबर? तर तेव्हा आम्ही त्याचे जे रिप्लाय केलेले, की ती ऑलरेडी अर्निंग वाईफ होती. ओके. हां, तिला घरातलं जेव्हा म्हणजे मुलासोबत जेव्हा लग्न करत असते मुलगी, तेव्हा
ती एका वर्षामध्ये बऱ्यापैकी पूर्ण फॅमिलीला ओळखून घेत असते किंवा त्याची फायनान्शियल कंडिशन काय आहे सगळं ती वेल नोन होते. आणि त्याच गोष्टी तिने त्या डी-व्हीमध्ये आणि मेंटेनन्सच्या ॲप्लिकेशनमध्ये सांगितलेलं आहे, की ह्यांची इतकी प्रॉपर्टी आहे, हा इतका अर्निंग करतो, ओव्हरटाईम काम केल्याने किती पैसे मिळतात, एवढे डिटेल्स तिच्याकडे होते. बापरे! हां, तर त्याच्यामध्ये ते ॲप्लिकेशन तर काही आर्ग्यू झालंच नाहीये. तर ती कुठे काम करते? सुरुवातीला तर तिने सांगितलं, "मी काही काम करतच नाहीये." मग आमचे काही पक्षकार खूप स्मार्ट असतात. हं. त्यांनी सगळे डिटेल्स काढून आणले. ती काम करते, तिला पगार किती आहे? तिने नंतर लक्षात आलं, की तिने फ्लॅटही घेतलेला होता. त्याचे इन्स्टॉलमेंटही तिच्या पेमेंटमधनं जात होते. जेव्हा आम्ही कोर्टाला सांगितलं, की तुम्ही जसं आमचे 3 वर्षाचा आय-टी रिटर्न किंवा बँक स्टेटमेंट मागतात, तसं तुम्ही समोरच्या पार्टीचे पण मागून घ्या म्हणून. जेव्हा आम्ही मागितले, तर तेव्हा त्याच्यामध्ये सगळं डिटेक्ट झालं आणि तिने त्याच्यानंतर एक ॲप्लिकेशन मूव्ह केलं. तिच्या लक्षात आलं, की आता आपलं सगळं म्हणजे आता ओपन होतंय सगळं. तर तेव्हा ही गोष्ट म्हणजे मला सांगताना खूप वाईट वाटतं, की अरे तिने स्वतःच्या मुलाला असं सांगितलं, की तो मेंटली खूप डिस्टर्ब आहे, हो. डिसऑर्डर आहे, की याचा खर्च मला इतका आहे. आणि खरं बघता तर मुलगा ॲब्सोल्युटली फाईन डेफिनेटली होता. हां, मुलगा ॲब्सोल्युटली फाईन होता. आणि पॅरेंट्सला तर कळतं ना, जेव्हा अं, आई आणि बाबा ह्यांना कळतं, की आपलं आणि असे तुम्ही बाळाला बघितलं तर लगेच लक्षात येतं, की अरे हा मेंटली डिसऑर्डर आहे की नाही आहे. म्हणजे ते मुलाचं ढाल म्हणून वापर करतात किंवा शस्त्र आपण काय म्हणता येईल, की शस्त्र म्हणून वापर करून नवऱ्याकडनं कसे पैसे काढायचे, हे इंटेन्शन जेव्हा बायकांचं क्लिअर होतं ना अशा ठिकाणी, तेव्हा मला फक्त एवढंच सांगावसं वाटतं, की बायकां म्हणजे मी पण एक लेडीज आहे. पण असं वाटतं तेव्हा सांगताना म्हणजे काही कमेंट्स चुकीच्या पण येतील मला माहीत नाहीये. पण आपल्या मुलांना मध्ये घेऊ नका. एक्झॅक्टली. हां, त्यांचा दोषच नाही. तुमचं नवरा-बायकोंचं काही आहे ना, ते तुम्ही काहीही गोंधळ घाला. अगदी बरोबर. पण मुलांना ढाल बनून किंवा शस्त्र बनून तुम्ही नवऱ्याकडनं पैसे काय उकळायचा ते काय म्हणतायत ना, आता छोटासा बिझनेसच झालेला आहे तो आणि तो कोर्टाच्या मार्फत लीगली असं त्याला एक गोड नाव आहे, की नाही मला कोर्टाने मेंटेनन्स चालू केलाय. पण तुम्ही कोर्टामध्ये काय प्रूव्ह करताय? की तुम्ही स्वतःच्या मुलालाही कोर्टात आणताय. अगदी ज्या बाळाला कसलंच ज्ञान नसतं, त्यांना तुम्ही बाबा म्हणून त्याला आवाज देऊ देत नाहीये. त्याला तुम्ही बाबाला तो बायोलॉजिकल फादर असून सुद्धा तुम्ही त्याला जवळ म्हणजे त्याला जवळ येऊ देत नाही. मग तुम्ही नवऱ्याचा पैसा कशासाठी पाहिजे असतो? तर असं मला म्हणावं लागेल प्रत्येक आईने आपल्याला नवऱ्याशी नाही पटत ना, तर मुलांना मध्ये आणू नये. एवढंच मला सांगायचं आहे. जेंडर जस्टिस म्हणजे नेमकं काय? आणि आपल्याकडे खरंच समलिंगी न्याय मिळतो का? तसा मिळतो. हं. आता जेंडर जस्टिस असं आपण स्पेसिफिक असं लिंगभेद वगैरे असं काही म्हणू शकत नाही. कायदा हा सगळ्यांसाठी आहे, स्त्रियांसाठी आहे, पुरुषांसाठी आहे. पण कोण कसा वापर करतो, याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जो सेकंड प्रश्न काय विचारला, की तो समान आहे. हां. आणि तो सगळ्यांना समान मिळतो का? हां, सगळ्यांसाठी समान मिळतो का म्हणजे आता समजा नवऱ्याने केस फाईल केली हं. आणि तरी आता मी एखाद्या नवऱ्याला सांगितलं, की "बाबा तू घटस्फोट फाईल करूया चला. मेंटेनन्स तुला द्यावा लागणारच आहे. ती शिकलेली असू दे, नको असू दे, काही असू दे." जरी आता समाजाची मानसिकता बदलली, पोरी कितीही शिकल्या, कितीही अर्निंग केलं, तरी कायदे हे आपल्या आधीचेच आहे. कारण 10-15 वर्षापूर्वीचं बघितलं तर बऱ्याचशा बायकांना फायनान्शियली एवढं त्यांना फ्रीडम नव्हतं किंवा ते काम करत नव्हते किंवा घरातली फॅमिली जॉइंट फॅमिली होती, स्ट्राँग होती. पुरुष हा करता होता. एक हाती व्यवहार होते. त्याच्यामुळे तो सगळं फॅमिली मॅनेज करायचा. तेव्हा बायकांना बाहेर पडायची गरजच नव्हती. चूल-मूल सांभाळणं किंवा मुलांचं शिक्षण करणं इतकंच त्यांची जबाबदारी होती. पण आत्ता जशा त्या बाहेर पडल्या, हं. पण कायदे ते त्या बायकांसाठी होते. पण आता कायदा परत 2005 मध्ये पण एक आलाय डी ॲक्ट. हं. तो पण म्हणजे असं सांगता येईल मला त्याच्यामध्ये, की थोडेसे म्हणजे 70-80% बायकांना प्रॉब्लेम होतो. हं. पण डी-बी ॲक्ट म्हणजे काय मॅम? डोमेस्टिक व्हायलन्स आहे. अ, हां, की घरगुती हिंसाचार वगैरे आता ते प्रकार होत नाहीये. आता उलट सासूच घाबरते, की बाबा सून कशी येणार, काय येणार, या सगळ्या गोष्टी. तो
पण आता त्याचाही मिसयूज जरा जास्त होतोय. पण काही बायका खरोखर सफर होतायत ह्या गोष्टींमध्ये आणि त्यांना तिचा न्याय मिळतोय आणि इव्हन पुरुषांनाही तिथं त्यांचं मतं मांडण्याची पण मुभा दिली जाते कोर्टाने. आणि जर तो खरोखर आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट असतील, काही खोटे ॲलिगेशन असतात किंवा समजा लग्नानंतरचे काही अफेअर असतात किंवा ह्या ह्या सगळ्या गोष्टी जर आपण कोर्टामध्ये व्यवस्थितरित्या मांडल्या, हं. तर पुरुषांनाही तेवढाच हक्क किंवा न्याय म्हणता येईल ना, तो मिळतो. ओके. तुमच्याकडे आलेल्या अशा काही विवाहित स्त्रिया आहे आणि ज्यांनी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यात चांगला बदल झालाय, असे काही उदाहरण नाव नका घेऊ, पण तुम्ही सांगू शकता? हां, असे एक नाही 2-3 आहेत माझ्याकडे, की सुरुवातीला येतात तेव्हा त्या म्हणजे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्सच नसतो, की "अरे मी करू शकते की नाही? अरे मग लग्न तुटलं तर समाज मला काय म्हणेल? आई-वडील मला काय म्हणतील? आई-वडिलांनी जर मला एवढं एज्युकेशन दिलेलं आहे आणि खरोखर त्या म्हणजे खूप असं काही गोष्टी आपण बोलू नाही शकत. खूप खालच्या पातळीला जाऊन नवरेही त्यांना त्रास देत असतात आणि म्हणजे आम्ही कोर्टातही डायरेक्टली ते पिटिशनमध्ये मेन्शन नाही करू शकत. पण कधी-कधी क्रॉसमध्ये किंवा आर्ग्युमेंटमध्ये ते थोड्या गोष्टी सांगाव्या लागतात. हां, तर तेव्हा अशा बायका जेव्हा घटस्फोटपासून म्हणजे काय म्हणतात ना, कायद्याच्या कचाटीतून सुटतात आणि नवऱ्यापासून मोकळे होतात, तेव्हा या बायका आज जर पाहिलं तुम्ही, तर त्या खूप छान काउन्सिलर म्हणून काम करतायत. काही मोटिव्हेशनल स्पीकर म्हणूनही काम करतायत. ओके. मुलांचा जो ताबा मिळतो, ह्याच्यामध्ये कायदेशीरदृष्ट्या वडिलांचा जो एक सहभाग असतो, तो मान्य केला जातो का? म्हणजे माझं असं मला असं म्हणायचं आहे, की जसं आई पाहिजे, तसे वडीलही पाहिजे ना? पण वडिलांच्या पारड्यात मुलाचं प्रेम हे कमीच येतं. पण कायद्याने याला एक आधार दिला आहे का नाही? आणि ह्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? तसं बघितलं तर वयाच्या 5 वर्षापर्यंत तर जनरली आपल्याला माहिती आहे, की मुलाला आईची गरज असते. जितकी आईची गरज असते, तितकी बाबांचीही गरज असते. आणि आई आणि बाबा या दोघांच्या प्रेमाशिवाय कुठलाही मुलाचं किंवा मुलीचं जळणघळण हे पूर्ण होतच नाहीये. तर कायद्याच्या बाजूने आपण जर विचार केला, तर काही कोर्ट तर स्वतःहून सांगत असतात, हं. की "अरे, तो त्याचा बाप आहे, तो मेंटेनन्स देतो, तू त्याला भेटू दे." तर तेव्हा अशी काही म्हणतात ना बेसलेस कारणं येतात, की त्याची एक्झाम आहे, त्याला बरंच नाहीये, मग तो बाहेरच गेला आहे, मग तो आजीसोबतच गेला आहे. मग अशी कारणं देऊन ते टाळाटाळ करतात. पण तेव्हा मला खरंच असं सांगावसं वाटतं, की कुठल्याही आईने आपल्या वडिलांपासून मुलाला तोडू नये. हां, मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, सायकॉलॉजिकल जर आपण विचार केला, तर जे मुलं फक्त सिंगल पॅरेंटकडे राहतात. आता माझी मुलगी मला एक प्रश्न विचारत होती, की "आई, की माझी जी मैत्रीण आहे ती सॅटर्डे, संडे तिच्या बाबांकडे जाते आणि मंडे टू फ्रायडे आईकडे का राहते? मग तिचे बाबा तिच्यासोबत का नाही राहत?" तर तेव्हा आपण काय होतं? 9 ते 10 वर्षाच्या मुलीला उत्तर काय द्यायचं? एक्झॅक्ट. हां, पण त्या मुलीचं बिहेवियर मी जसं तिला विचारलं, तर तिच्यामध्ये कॉन्फिडन्स थोडा कमी असतो किंवा मुलांशी बोलायला ती घाबरते किंवा ह्या सगळ्या पुरुष या एका घटकाकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोनच हां, निगेटिव्ह असतो. म्हणजे 9-10 वर्षामध्ये एवढे इफेक्ट जाणवतात. तर हे मुलं जेव्हा पुढे जातील किंवा वयात येतील, टीनेजर नंतरचे आपण जे म्हणतो जे जनरेशन, तर तेव्हा त्यांचं मला वाटतं लग्न या संस्थेवरून विश्वासच उडून जाईल, की अरे आपल्या आईला एवढा त्रास झालेला, तर मग आपल्याला का नाही होऊ शकत? तर तेव्हा पण ते मुलांचं जर आपण मानसिकरित्या जर विचार केला, की त्यांचं आरोग्य हे इतकं परिपक्व नसतं. मग त्यांच्या करिअरवर, त्यांच्या शारीरिक जडणघडणीवर सगळे साइड इफेक्ट होतात. आता मघाशी आपण 2-3दा उल्लेख केला, की पूर्वीपेक्षा आत्ता मुली फार जबाबदारीने वागतायत. त्यांचं शिक्षणामध्ये प्रगती झाली आहे. सगळीकडेच मुली अव्वल नंबरवर आहेत. जसा हा बदल झालाय समाजामध्ये स्त्रियांच्या बाबतीत, समाज बदलतोय. मग समाज बदलतोय तसा तो घडतोय बदलानुसार. मग कायदा बदलायला हवा असं वाटत नाही का? समाज बदलतो हे अगदी बरोबर आहे. कायदा बदलायला हवा असं थोड्या प्रमाणात. कुठल्या बाबतीत, की ह्या फॅमिली कोर्टाच्या बाबतीतच. हं. बाकी ॲज इट इज दुसरे आपण बघितलं तर ते त्याच्यामध्ये काही एवढा इश्यू नाहीये.
फक्त आता प्रश्न इथे आला आहे, की मुलगी जेव्हा बाहेर पडते, शिकलेली आहे, तिला तिचे अधिकार कळायला लागले. पण तिच्यासाठी जे काही कायदे आहेत, तर मला एवढंच म्हणावसं वाटतं, की जे काही कायदे आहेत, ते योग्य रीतीने वापरले तर मला नाही वाटत, की कायद्यांचं काही बदलावं लागेल असं. समजा आता माझ्यासाठी डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट आहे, बरोबर? मी शिकलेली आहे, मी पैसे कमवते, पण मला कुठेतरी त्याला हट करायचंय. की नाही मी तुला कोर्टात बघून घेईन. तुलाच नाही तर तुझ्या पूर्ण कुटुंबाला. डोमेस्टिक व्हायलन्समध्ये माझे आई-वडील येतात, नणंद येतात, त्याच्यानंतर नवरा येतो. त्या सगळ्या लोकांना ओरबडलं जातं. आणि जो कोणी डोमेस्टिक व्हायलन्स फाईल करत असतो, ती तर वेल एज्युकेटेड असते. हं. मग इथे कायदा बदलण्याची गरज नाहीये. जो कोणी फाईल करताना त्याची मानसिकता बदलण्याची खूप गरज आहे. हां, हा कायदा कोणासाठी जेन्युइनली ज्या बायका खरोखर सफर होताय, त्यांनी तर फाईल करायलाच हवं. आणि त्यांनी ह्या गोष्टी कायद्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला पाहिजे. तुमच्याकडे जर अशी एखादी केस आली मेंटेनन्सची किंवा आता मला घर खर्च दे, व्हॉटएव्हर घटस्फोटाच्या प्रकरणाच्या बाबतीत, तर पुरुषांनी काय प्रिपरेशन केलं पाहिजे? हां, घटस्फोट पिटिशन जेव्हा फाईल केलं जातं, तेव्हा डेफिनेटली बायको हे पहिलं एक ॲप्लिकेशन करते. दुसरं की मेंटेनन्स म्हणून, की तिला जर बाळ असेल, तर बाळासाठी आणि तिच्यासाठी. हं. जरी ती वेल एज्युकेटेड असेल, पण घटस्फोट पिटिशन फाईल करताना काही बायका हे हाईड करतात, की मी काहीतरी कमवते किंवा मी कुठेतरी जॉब करते, हे सगळं हाईड करत असतात. ओके. तेव्हा मी आवर्जून असं सांगेल, की पुरुषांना, की आपल्या बायकोचे डिटेल्स जसं ती आपल्याकडे 1 वर्ष राहून सगळी हिस्ट्री काढू शकते किंवा आपण इमोशनली किती स्ट्राँग आहोत, किती नाही, हे जे ओळखू शकते, तेव्हा पुरुषांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे, की ही एक्झॅक्टली हिचं एज्युकेशन कुठे झालंय, हिचं माहेरी आता ती एक्झॅक्टली कुठे राहते किंवा काही बायका या खेड्यावर राहतात, पण तालुक्यावर काम करतात किंवा जिल्ह्यावर काम करतात. तेव्हा हे सगळं इन्क्वायरी करून, की फॉर एक्झाम्पल ती डॉक्टर आहे. की मग ती नेमकी कुठलीही डॉक्टर मुलगी ही तर घरात बसणार नाहीये. ऑफकोर्स. ती ऑनलाईन तरी काउन्सिलिंग करेल. हो. आता आपण कोविडपासून बघतोय, की बऱ्याचशा गोष्टी ह्या ऑनलाईनच होतात. तर ती ऑनलाईन करत असेल, की सोशल मीडियाचा वापर करून किंवा बँकेचं तिचे डिटेल्स घेऊन हं. आपण जर कोर्टाला एक ॲप्लिकेशन केलं, की तिची ही या बँकेत तिने लग्नाच्या वेळेस मला सांगितलेलं, की ही अशा-अशा बँकेत तिचं अकाउंट होतं. तर तिथे कॉल करू शकतो आपण. या छोट्या-मोठे जर त्यांनी जर प्रूफ जमा केले आणि कोर्टाला सांगितलं, तर कोर्टाच्या निदर्शनास आलं, की ही जर स्वतः एवढी कमवते हं. किंवा ती आता खोटं तिने कोर्टाला सांगितलं, की मी काही कमवत नाहीये. हं, हं. जेवढी वडिलांची जबाबदारी असते बाळाला सांभाळायची, तितकीच आईची आहे. हो. जर तू बाळाला भेटू देत नाहीये, हं, फक्त बाळाचे बाबा तुला कशासाठी पाहिजे, की पैशांसाठी. हं, पण बापाचाही तितकाच अधिकार आहे त्याच्या मुलाला भेटण्याचा हं. आणि जर तो कोर्टाच्या थ्रू जर मेंटेनन्स देतोय, तर त्याला तो राईट आहे. तर हे सगळं त्याने अगदी स्ट्राँग मेंटली होऊन कोर्टाला सादर केलं पाहिजे आणि हळू त्याच्यातनं मार्ग निघून ती किती खरं बोलते आणि किती खोटं बोलते हे कोर्टाच्या निदर्शनात लगेच येतं. अशा आमच्या एका मॅटरमध्ये झालेलं आहे. तिने आधी एव्हिडन्स फाईल केला. तिने सरळ-सरळ सांगितलं, की "मी काही काम करत नाही. XYZ तिची जी प्रॅक्टिस आहे सध्या इथे ती चालत नाहीये." आम्ही Googleला सर्च मारलं, की की तिथे जवळ-जवळ 1000च्या वर छोटे-मोठे ते प्रॅक्टिसवाले आहेत तिथे. जर एखादी व्यक्ती ही मास्टर झालेली असते आणि ती घरात खाली रिकामी बसू शकत नाही. तिच्यावर इनडायरेक्टली मुलाची जबाबदारी येते. बट ऑब्व्हियसली तू कोर्टात येईपर्यंत नवरा तुला घरी तुला समजावायला येतोय, नवऱ्याकडचे व्यक्ती तुला समजवायला येतायत, तरी तुझा हट्ट तू सोडत नाहीये. तुला यायचंच नाहीये. तुला नवऱ्यालाच तुझ्या घरी बोलवायचं आहे. या हट्टासाठी जर तू कोर्टाची पायरी चढली आहे, तर मुलाला सांभाळण्याची जबाबदारी डेफिनेटली तिचीच आहे मग. मग अशा वेळेस आम्ही त्याला सांगितलं, की "बाबा तू हिचे एव्हिडन्स जमा कर थोडे. म्हणजे तू एक्झॅक्टली कुठे काम करते, कुठे करत असेल, काय करत असेल, काहीतरी आठव, रिकलेक्ट कर तू ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या मेमराईज कर." तर तेव्हा काही छोट्या-मोठ्या गोष्टी सापडल्या आणि कोर्टाला त्या आता आम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे. पण त्याच्या आधीच असं झालंय, की कोर्टाने मेंटेनन्स तिचा अलाऊ केलेला आहे ₹15,000.
ती जे आहे ते आम्ही हायकोर्टला पण गेलो होतो. हायकोर्टाने तेच डायरेक्शन दिलं, की जर मुलगा आहे, ती कमवत नाहीये, तर तुम्हाला तितकं देणं आहेच आहे. तुमचं इन्कम कितीही असलं, समजा 50,000 40,000 आता तिने तिच्या आयडियाने इन्कम टाकलेलं. जरी आम्ही बँकेचे स्टेटमेंट दिले किंवा आय-टी रिटर्न दिले, तर तेही बनावट आहे म्हणून तिने ते कोर्टाला सांगितलं आणि कोर्ट आता आपण प्रत्येक कोर्टाला दबाव नाही आणू शकत. कोर्ट डॉक्युमेंट बघतं आणि ते त्यांच्या पद्धतीने डिसिजन घेतात. तेव्हा तो जो मेंटेनन्स त्याला जे अलाऊ केलेलं आहे, तर त्याच्यानंतर आम्ही हे सगळं त्याला समजवलं, की खरोखर ती करते का? मग ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी तिच्या मिळाल्या आणि त्या आता कोर्टात आम्ही पाठवलेल्या आहेत. बघू आता पुढच्या 2 महिन्यांनी काय होतं त्याच्यामध्ये. कोर्ट डेफिनेटली ते एक्सेप्ट करणारच आहे आणि तिचं जे काही ॲफिडेव्हिट आहे ते फॉल्समध्ये येतं मग. कारण शपथपत्रेवर तुम्ही कोर्टाशी खोटं नाही बोलू शकत. ओके. आणि मग फॉल्समध्ये आल्यानंतर मग तिच्यावर काही वेगळे तिला फ्रॉड हो, एक आपल्याला क्रिमिनल ॲक्शन 340च्या अंडरमध्ये आपण करतो, की इनडायरेक्टली तुम्ही कोर्टाला चुकीची आणि खोटी माहिती माहिती दिली. येस. मला हा पॉडकास्ट खरंच मनापासून करायचा होता. कारण डिव्होर्सवरती आम्ही सोशल मीडिया आता स्क्रोलिंगची प्रत्येकाला सवय लागली आहे. त्यामुळे इतके फॉल्स गोष्टी बघत असतो. कायदेशीर दृष्ट्या त्याला खरंच किती आधार आहे, हे खरंच मला जाणून घ्यायचं होतं आणि त्यासाठी तुम्ही इतकं छान मार्गदर्शन आम्हाला केलं. त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद. छान माहिती तुम्ही आम्हाला सांगितली. आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली. कायदा उत्तर देतो, पण प्रश्न अजूनही उरतात. नाती तुटतात तेव्हा फक्त कागद नाही, तर माणसंही तुटतात. आणि त्या तुटलेल्या माणसांचा आवाज आपण ऐकतो का? जर हा एपिसोड तुम्हाला विचार करायला लावत असेल, तर तो तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. लाईक करा आणि गप्पांच्या गावात या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.